भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज मोशी परिसरात आपल्या प्रचाराचा नारळ फोडला। आपण पाहतोय माझ्या मागे मोठ्या संख्येने जे आहे महिला या प्रचारात सक्रिय झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे। महिलांनी या प्रचार प्रक्रियेमध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळते। ताई, काय नाव आपलं? मी सुजाता धनंजय अल्लाट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मोशीतील संघटिका। खरं तर आपण पाहतो तर शिवसैनिकांची नाराजी दूर झालेली आहे। सर्व महिला शिवसैनिक एकत्रितरित्या येऊन आज या ठिकाणी अजित गव्हाणेंच्या प्रचारात सक्रिय झालेत। कशा पद्धतीचं वातावरण आहे आज मोशीमध्ये? मोशीमध्ये सगळ्यात चांगलं वातावरण आहे, कारण की 10 वर्षात मोशीचा काहीच विकास झालेला नाही आणि आम्हाला परिवर्तन पाहिजे। हुकुमशाही तोडून आम्हाला स्वतःचं राज्य पाहिजे। आम्ही कुणाच्या म्हणजे दमदाटीवर जगणारी लोक नाही, आम्हाला हुकुमशाही नकोय, म्हणून आम्हाला परिवर्तन पाहिजे। काय निर्धार केलाय महिला पदाधिकाऱ्यांनी? सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला असतील, शिवसैनिक असतील, काँग्रेसच्या महिला पदाधिकारी असतील, काय निर्धार केलाय? बदल पाहिजे, परिवर्तन घडलं पाहिजे, हुकुमशाही नकोय एवढंच। आणि मुळात म्हणजे आमच्या मोशी गावचा अजिबात विकास झालेला नाही। विकास म्हणजे 10 वर्षात आम्हाला रस्ता नाही, पाणी नाही। सगळ्यात मोठी समस्या म्हणजे रस्ता, पाणी, ह्या मूलभूत गरजाच आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही, म्हणून आम्ही परिवर्तन करायचं ठरवलं। अजित गव्हाणेंच्या पाठीमागे एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येने महिला आल्यात, नागरिकांचा मोठा जनसमुदाय। काय वाटतं एकंदरीत वातावरण या ठिकाणी मोशीमध्ये? कोणते प्रश्न होते जे सुटले नाही, जे तुम्हाला अपेक्षित आहे की अजित भाऊंच्या माध्यमातून आमदार झाल्यावर सुटले? आमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कचरा डेपो। आम्ही आमच्या मोशीमध्ये जवळजवळ 500 टन कचरा येतोय, आम्हाला तो हटवायचा आहे आणि त्या कचऱ्याचं काहीतरी केलं पाहिजे। कारण की मोशीत कसं आहे माहिती का, रोगराई अत्यंत प्रचंड प्रमाणात आहे। कचऱ्याचा प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, हे मूलभूत प्रश्न तर नगरसेवक करतीलच, पण ज्यावेळेस भाऊ आमदार होतील ज्यावेळेस नगरसेवकांना काम करता येईल। आता काय झालंय, नगरसेवक असून पण सगळं आमदारांच्या हातात आहे, सगळ्यात टक्केवारी आमदारांकडे, नगरसेवकांच्या हातात कामच नाही राहिले, त्याच्यामुळे मोशीचा विकास झालेलाच नाही। या ठिकाणी आपण पाहतोय महाविकास आघाडीमध्ये इन्कमिंग मोठी झाली होती। वसंत बोराटे यांनी राजीनामा दिला, आता सस्ते असतील ते देखील महाविकास आघाडीत आलेले। नेमकं काय कारण आहे की यांची हे नाराज झाले आणि त्यांना पक्ष सोडून महाविकास आघाडीत यावं लागलं, अजित गव्हाणेंना पाठिंबा द्यायला? नाराज म्हणजे काय झालं माहिती का, त्यांना जे त्यांचे कामाचे टेंडर होते ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेच नाही। त्यांना आता समजा या गावाला खर्च 1 कोटीचं काम आहे, त्यांच्याकडे ते 1 कोटी पर्यंत पोहोचलेच नाही, तिकडच 2% गेले आणि तिकडच ते काम गेलं। आमच्या मोशीचा विकास झालाच नाही, म्हणून आम्ही सगळे नाराज आहे, सगळे। म्हणजे ही खरी परिस्थिती की नगरसेवकांच्या कामाचं श्रेय जे आमदार आहेत त्यांनी घेतलंय? हो, खरी परिस्थिती म्हणजे जे नगरसेवक काम करणार होते ना ते आमदार करतात थोडक्यात, आणि इथं विकास झाला नाही। आणि आमच्याकडं ते त्यांनी त्यांचे काय म्हणतात टक्केवारी तर घेतली पण आणि कामं पण केली नाही। तर आपण पाहतोय महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी सक्रिय झालेत अजित भाऊंच्या प्रचारात। आता काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण आहे आज या ठिकाणी? वातावरण एकदम छान आहे, अजित भाऊ आमदार होणार आहे नक्की। मोशीतील महिलांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय? महिला मतदारांकडे काय आव्हान कराल? महिला मतदारांनी अजित भाऊंकडनं सक्षम असा नागरिक म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यांना निवडून दिलं पाहिजे। मोशीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे। एकंदरीत काय वाटतंय, या संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघातून महिला अजित भाऊंच्या पाठीमागे उभे राहतील? सुशिक्षित उमेदवार आहेत अजित भाऊ, त्यामुळे 100% महिला त्यांच्या बाजूने उभी राहतील। आपण पाहतोय काही अजून महिला आहेत। ताई, काय सांगाल एकंदरीत कशा पद्धतीचं वातावरण आहे? मोठ्या संख्येने महिला आज या ठिकाणी सक्रिय झालेत अजित भाऊंच्या प्रचारात, काय सांगा? मी शिवसेनेची कार्यकारिणी आहे, 15 ते 20 वर्ष झाले शिवसेनेचं कार्य करते आणि महाविकास आघाडीने हा बदल घडून आणला पाहिजे यासाठी मी सक्रिय काम करणार आणि अजित भाऊंना पाठिंबा देणार। शिवसैनिक महिलांनी काय आपण पाहतोय निर्धार केलाय, काय सांगा? मी एवढंच सांगते, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी। खरं तर आपण पाहतोय महिलांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साह आहे। आपण पाहतोय अजित गव्हाणे यांचा आज मोशी परिसरात प्रचार सुरू आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने नागरिक असतील, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातील महिला पदाधिकारी असतील, ते मोठ्या प्रमाणात आज सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन भांदा शिवराज सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।